Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं उबदार स्वागत आहे. One thing I want to tell you this evening, आज सायंकाळी एक गोष्ट मला तुम्हा लोकांना सांगायची आहे. whether anybody loves you or not, कोणी तुमच्यावर प्रेम करो न करो, God loves you. देवाचं तुमच्यावरती प्रेम आहे. We don't know who cares for you, आपल्याला माहित नाही तुमची काळजी कोण करतं, but God definitely cares. पण देव नक्की तुमची काळजी घेतो. That's why you are alive today. म्हणून तर आज तुम्ही जिवंत आहात. And if you're alive today, आणि आज जर तुम्ही जिवंत आहात God will give you abundant life. तर देव तुम्हाला विपुल जीवन देईल. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Romans chapter 8 verse 31. रोमकरास याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 31वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Romans 8:31. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 31वं वचन तुमच्याकडे बायबल असेल तर सर्वांनी काढा प्लीज. And if you need a Bible, you will get it from the stall. आणि तुम्हाला बायबल जर हवं असेल तर तुम्हाला बाहेर स्टॉल वरती मिळेल. Romans 8:31. रोमकरास पत्र 8वा अध्याय 31वं वचन. What shall we then say to these things? If God be for us, who can be against us? रोमकरास पत्र 8वा अध्याय 31वं वचन असं म्हणतं, तर मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? देव आपणासाठी असेल तर आपल्या विरुद्ध कोण जाणार? Praise God. देवाला धन्यवाद. If God is for us, जर देव आपल्यासाठी आहे what can go against us? तर आपल्या विरोधात काय जाऊ शकतं? Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, let us be honest today. आज आपण जरा प्रामाणिक राहू. There are moments in life आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात when it feels like everything is against you, जेव्हा असं वाटायला लागतं की सगळं आपल्या विरोधात चाललंय. all at the same time. सगळं एकाच वेळेला असं व्हायला लागतं. Situations go against you. परिस्थिती तुमच्या विरोधात जायला लागते. You try your best, तुम्ही अगदी सगळे प्रयत्न करता but things still तरी fall apart. तरी सुद्धा गोष्टी काही सुधरत नाहीत. सगळं ढासळतं. You work very hard, तुम्ही मेहनत करता, कष्ट करता, but the results do not show. पण त्याचे परिणाम तुम्हाला दिसत नाहीत. You may pray also, तुम्ही प्रार्थनाही करत असाल yet the pressure is increasing. तरी सुद्धा दबाव तुमच्या जीवनावर वाढत राहतो. The bills rise, बिल वाढत राहतात, थकबाकी वाढत राहते there is health breakdown, आणि कुठे ना कुठे तब्येतीवरती त्याचा गैरपरिणाम व्हायला लागतो. weakness in the body and mind. शरीरामध्ये अशक्तपणा येतो, मानसिक रीतीनं खचून जातो, Doors are closing, दार बंद व्हायला लागतात and the future also feels uncertain. आणि भविष्य सुद्धा अनिश्चित वाटायला लागतं. Survival itself feels like a daily battle. आणि असं वाटायला लागतं की आता हे रोजचं युद्ध झालंय. मी जगणार आहे की नाही, मी टिकणार आहे की नाही, हे रोजचं युद्ध आहे. And situations speak loudly, आणि परिस्थिती जोरात बोलायला लागते and they tell you, आणि म्हणायला लागते you are losing now. की आता तू पराजयी होणार आहेस. And then there are people, आणि मग काही लोक अशी असतात, the people you trusted on, ज्या लोकांवर तुम्ही एकेकाळी विश्वास ठेवला होता, now they have turned against you. तीच लोक आता तुमच्या विरोधात जातात. Friends walk away, मित्र निघून जातात. family misunderstand you. परिवार, फॅमिली सुद्धा तुझी गैरसमजूत करून घेते. कोणी समजून घेत नाही. At work, कामावर, ऑफिस मध्ये someone blocks your growth. कोणी ना कोणी तुझी जी काही प्रगती आहे त्याला आडकाठी करतं. In ministry, मिनिस्ट्रीमध्ये, someone questions your calling. सेवेमध्ये कोणीतरी तुमच्या पाचारणावरतीच प्रश्न टाकतात की तुम्हाला कॉलिंग आहे का? The same mouths that once praised you म्हणजे जी तोंड एकेकाळी तुझं कौतुक करायची, now criticizes you. आता तीच तोंड तुझी निंदा नालस्ती करायला लागतात. And then you begin to wonder, आणि मग तुम्ही विचार करायला लागता, why am I fighting battles I did not start? जी युद्ध मी सुरू केली नाही त्या युद्धांना मी का तोंड देत आहे? People can be very painful, लोक फार वेदनाकारक असू शकतात बरं का. लोक फार वेदना देतात and their opposition can drain your strength. आणि लोकांचा विरोध तुझ्यातली ताकद आणि शक्ती काढून टाकू शकतो. And if that is not enough, आणि तेवढं पुरेसं नाही म्हणून there is the devil, सैतान आहेच. परत the evil powers. दुरात्म्यांची, सैतानाची शक्ती त्याच्यात भर घालायला आहेच. He goes against you. सैतान तुमच्या विरोधात जातो. He whispers in your mind. सैतान तुमच्या मनात बोलायला लागतो. He reminds you of your past. सैतान तुम्हाला तुमच्या भूतकाळाची आठवण करून द्यायला लागतो की तुला आठवतं ना भूतकाळात तू कसं गेलं होतं. He magnifies your failure. सैतान तुझ्या अपयशाला भिंग लावून मोठं करतो. He tells you सैतान तुला सांगायला लागतो that you are alone, की तू एकटा आहेस, that you are forgotten, की तुला सगळे विसरलेले आहेत and now you are finished. आणि आता तू संपला, तू खलास झाला. Nobody can help you. आता तुला मदत करणारं कोणी नाहीये. He attacks your very confidence. सैतान तुमच्या विश्वासावरच घाला
हल्ला घालतो. He attacks your faith. सैतान तुमच्या विश्वासावरती, तुमच्या भरोशावरती हल्ला He करतो. attacks your peace. सैतान तुमच्या शांतीवर हल्ला करतो. And some of you, आणि तुमच्यातले काही जण you're not fighting people. काही लोकांविरुद्ध झगडत नाहीयेत. You are fighting your very thoughts. तुम्ही अगदी तुमच्या स्वतःच्या विचारांच्या विरोधामध्ये झगडा करताय की काय विचार माझ्या डोक्यात येत आहेत. There is heaviness. एक काहीतरी जडपणा, ओझं असतं. There is lack of sleep. रात्रीची झोप अजिबात येत नाही. Anxiety grips you. ताण तणाव दडपण तुझा ताबा घेतं. And there is silent battle that none sees. आणि एक शांत युद्ध तू सारखं करत असतो की जे कोणालाही दिसत नाही, पण तुला माहिती आहे की मी संत आणि शांत नाहीये. But I want to tell you tonight, पण मला आज रात्री तुम्हा लोकांना सांगायचंय, take God in your stride. जरा देवाला आपल्या पल्ल्यात घे. Everything will turn out right for you. सगळं काही तुझ्यासाठी बरोबर होईल. Forget the past. भूतकाळ विसरून जा Forget the people. आणि लोकांनाही विसरा. Forget those who are for you and against you. कोण तुझ्यासाठी आहेत, कोण तुझ्या विरुद्ध आहे, सगळं विसरून जा. Make sure आणि एक खात्री करा that God is with you. की देव माझ्या सोबत आहे की नाही. In all things that God is with you. आणि तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये देव तुमच्या सोबत आहे की नाही. Because if God is for you, कारण देव जर तुमच्या सोबत असेल who can go against तर you? कोण तुमच्या विरोधात जाईल. Which power of the devil can go against you? कुठली सैतानी शक्ती अशी आहे जी तुमच्या विरोधात जाईल. Bible says बायबल म्हणतं in Romans 8:28, रोम करास 8 अध्याय 28 वचन, everything will work out together for good सरते शेवटी सर्व काही चांगल्याकडे होईल. for those who love God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात. Praise God. देवाला धन्यवाद. God is ready to be on your side. परमेश्वर तुमच्या बाजूने यायला तयार आहे. Are you ready to be on God's side? तू देवाच्या बाजूने उभं राहायला तयार आहे का सांग. का तुझं God हले is- डुले हले डुले. God is ready to be faithful to देव you. तुझ्याशी विश्वासू आणि इमानदार राहायला तयार आहे. Are you ready to be faithful to Him? तू देवाशी तेवढा इमानी राहणार आहे की नाही ते सांग. Say, हा? God is on your side. देव तुझ्या बाजूनेच आहे. And that is the advantage you cannot lose. आणि हा फायदा आपण कधीही गमवायचा नाही. What is against you is not greater than who is with you. तुझ्या विरोधामध्ये जे कोणी किंवा जे काही आहे ते काही मोठं नाही. तुझ्या शेजारी जो देव उभा आहे तो फार मोठा आहे. Praise God. आमेन. You remember everybody, you forget the God who is on your पण side. तुम्ही सगळ्यांची आठवण करता आणि जो देव तुमच्या बाजूनी आहे त्या देवाला चक्क तुम्ही विसरता. Praise God. देवाला धन्यवाद. Situations may shake you, परिस्थिती तुला कदाचित हादरवेल, but they can never break you. पण परिस्थिती तुला तोडू नाही शकत. Amen. थोडंसं हादरशील पण तुटणार नाहीस. You are not failing. तू काही अपयशी होणार नाही. God is forming you. देव तुला आकार देत आहे. God is shaping you. देवाने तुला साच्यात घातलाय आणि देव तुला आकार देतोय. Praise God. देवाला धन्यवाद. Like a potter shapes the pot. जसं कुंभार कसं मडक्याला आकार देतो, He puts the mud on that wheel चिखलाचा गोळा चाकावर टाकतो कुंभार, and he gives us a proper shape. स्वतःच्या हाताने आकार देतो ना मातीच्या त्या गोळ्याला, तसं आहे हे. So God is shaping your life. देव तुझ्या आयुष्याला आकार देतोय. Let pressure come. दबाव आला येऊ दे, But पण pressure is not punishment. प्रेशर म्हणजे काही शिक्षा तर नाही ना. It's a preparation. आणि ती एक पूर्व तयारी आहे बेटा. Preparing. God is preparing you for something greater. देव काहीतरी मोठ्या गोष्टीसाठी तुला तयार करत आहे. Delay is not denial. उशीर म्हणजे नकार नव्हे. If God is involved, जर देव त्यात गुंतलेला असेल delay is not तर denial. उशीर म्हणजे नकार नाही. What looks like loss जे तुला नुकसानासारखं दिसतंय, is often God arranging things for you. बऱ्याच वेळेला देव तुझ्यासाठी ऍक्च्युली तेव्हा गोष्टी तयार करत असतो, निर्माण करत असतो, सगळं अरेंज करत असतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of this great man whose name was Paul. बायबल मध्ये एका महान माणसाविषयी नोंद आहे ज्याचं नाव होतं पॉल. He doesn't ask this question from a place of comfort. आणि पॉल कुठल्या तरी सौख्याच्या आरामाच्या जागेत बसून हा प्रश्न विचारत नाही. He asks it from the middle of suffering. तर पॉल जेव्हा स्वतः त्रासांमधून जात होता तेव्हा त्याने हा टाकलेला प्रश्न आहे. He says, पॉल म्हणाला, what shall we then say to these things? तर मग या गोष्टींचं आपण काय करायचं, काय म्हणायचं? The things that are happening. ज्या गोष्टी सगळ्या घडतायत त्या गोष्टींचं काय म्हणायचं? In other words, म्हणजे दुसऱ्या शब्दात, what do you say when situations press you? परिस्थिती जेव्हा येऊन तुम्हाला दाबायला लागते तेव्हा काय म्हणायचं? What will you see? What will you say when people oppress you? लोक जेव्हा तुला दबावात टाकतात तेव्हा तू काय म्हणणार आहेस? What will you say when the enemy attacks you? शत्रू जेव्हा तुझ्यावर हल्ला करायला लागतो तेव्हा तू काय म्हणणार आहेस? And then Paul himself answers with one powerful truth. आणि पॉल स्वतःच या प्रश्नाचं उत्तर एका अतिशय सामर्थ्यवान सत्याने देतो. And what does he say? आणि काय म्हणतो? If God is for us, जर देव आपल्यासाठी असेल, who can go against आपल्या us? विरोधात कोण जाईल? म्हणजे काय? काही होऊ दे,
Yes. कोणी आपल्या विरोधात असू दे, देव आपल्यासाठी असेल तर आपल्या विरोधात कोणी जाऊ नाही शकत. Praise God. नेहमी एकच खात्री बाळगा, देवाला घेऊन फिर रे बाबा. Paul is not saying that nothing will come against you. पॉल असं म्हणतच नाहीये की तुमच्या विरोधात गोष्टी होणार नाहीत. He is saying that nothing that comes against you can successfully defeat you. पॉल म्हणतो की तुमच्या विरोधामध्ये जे काही येईल ना ते यशस्वीपणे तुम्हाला पराजयी करू शकणार नाहीये, बाकी विरोध होणार. Situations may rise, परिस्थिती अशी उद्भवणार, but they cannot reign over you. पण त्या परिस्थितीचं तुझ्यावर साम्राज्य चालणार नाही. You may fall, but you will not stay fallen. तू पडशील कदाचित, पण पडलेलाच राहणार नाहीस. Praise God. Amen. Because God will pick you up. कारण देव येईल आणि तुला उचलेल. People may oppose you, लोक तुला विरोध करतील, but they cannot overrule God. पण लोकांना देवावर साम्राज्य करता येणार नाही. Before they meet you, they have to meet your God. आणि लोकांनी तुला येऊन भेटण्या अगोदर त्या लोकांना तुझ्या देवाला भेटावं लागेल. Before the devil meets you, they have to meet your God. सैतानाने येऊन तुला भेटण्या अगोदर त्याला देवाला भेटावं लागेल. Praise God. आपल्याला नडणं एवढं सोपं नाही करून ठेवलेलं देवाने. That is the confidence we have in आणि God. हा विश्वास आहे आपला देवामध्ये. The devil may attack, सैतान हल्ला करेल, but he cannot cancel what God has ordained. पण देवाने आपल्यासाठी जे नेमलंय ते सैतान रद्द करू शकत नाही. You may feel surrounded also, तुम्हाला असं वाटेल काय करायचं, मला तर सगळ्यांनी असं घेरलेलं आहे. but you are divinely supported. अरे पण दैवी आधार पण देवाने तुला दिलाय. He is supporting you. देव तुला आधार देतो ना. God is supporting me every day. अरे देव मला रोज आधार देतो. He is feeding me every day. देव मला रोज खायला घालतो. He is taking care of me every देव मला day. रोज सांभाळतो, माझी काळजी घेतो. Because God is on my तर side. देव माझ्या बाजूने. And I always see that He has to be on my आणि side. मी नेहमी एकच खबरदारी घेतो की देव माझ्या बाजूने नेहमी असायला पाहिजे. And I will do what pleases Him. आणि देवाला जे आवडतं ते मी करणार. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Psalm 145 verse 18, स्तोत्र 145 त्यातलं 18वं वचन, the Lord is close to everyone who calls on Him. जो प्रत्येक जण देवाचा धावा करतो त्या प्रत्येकाच्या जवळ देव आहे. To all who call on Him in truth. जे सत्यतेनं त्याचा धावा करतात त्यांच्या समोर देव आहे. Praise God. Amen. Call unto Him in the days of your trouble. संकट समयी देवाच्या नावाचा धावा कर. And God will answer you. देव तुला उत्तर देईल. When life pushes hard, जेव्हा आयुष्य तुझ्यावरती फार गदारोळ माजवेल, God pulls you closer. तेव्हा देव तुला जास्त जवळ घेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 34 verse 18, स्तोत्र संहिता 34 त्यातलं 18वं वचन बायबल the म्हणतं Lord is close to the broken-hearted, तुटलेल्या हृदयाच्या माणसांच्या जवळ देव आहे. and He saves those who are crushed in their आणि spirit. ज्यांचा आत्मा चुरडलाय त्यांना देव तारतो. Are you crushed in your spirit? आज तुमचा आत्मा चुरडला झाला. Tonight God will save you. आज देव तुला येईल आणि तारेल. He will save you. देव तुला वाचवेल, He will तारेल. heal you. देव तुला बरं करेल, आरोग्य देईल. You are still standing because God is still working for आज you. अजूनही तू उभा आहेस कारण की देव तुझ्या वतीनं काम करत आहे. नाही तर तू तर कधीच मारायचा होता. You could have been dead long back. फार पूर्वी तू मरायला हवा होता, पण तू आजही जिवंत आहेस आणि उभा आहेस. म्हणजे काय? म्हणजे हेच की देवाने तुला धरून ठेवलाय. You are crying because you lack money. तुम्ही रडताय की तुम्हाला पैसा कमी पडतो म्हणून रडताय. Have you rejoiced that you have got your very life today? अरे अजूनपर्यंत जीवन गाडी चालू आहे म्हणून आनंद नाही केला का? पैसा कमी पडतो म्हणून रडताय. अरे जिवंत आहे म्हणून आनंद करा ना. God has given you that life. देवाने ते जिवंत दिलंय की नाही? श्वास He गाडी who आहे. has given you life will give you food also. आणि ज्याने तुला जीवन दिलं, जीव दिला, तो खायला नाही देईल. हो की नाही? जे नाही त्याच्यावरती रडताय. आपण जिवंत आहे म्हणून आनंद करा ना. जान बची तो लाखों पाएंगे, जानी गई तो क्या पाएंगे. Bible says in Philippians 1:6, फिलिप्पी 1:6 मध्ये बायबल म्हणतं the one who began a good work in you ज्याने तुझ्यामध्ये चांगलं कार्य सुरू केलंय will continue to work in you until it is finished. तो ते कार्य तुझ्यामध्ये ते कार्य समाप्त होईपर्यंत करत राहील. Praise God. Hallelujah. God has begun a good work in you now. देवाने तुझ्यामध्ये आता चांगलं कार्य सुरू केलंय. He has taken control of your life. देवाने तुझ्या जीवनाचा ताबा घेतलाय. Praise God. आता काय आधेमध्ये देव तुला सोडणार नाही. Now bills cannot keep on rising. आता बिलं तर अशी वाढू शकत नाहीत. Even if they rise, थकबाकी जर अशीच वाढत राहिली, समजा वाढलीच, they cannot outrun God's provision. तरी सुद्धा देव जो काही पुरवठा करत आहे ना त्याच्यावरची ती रक्कम होणार नाही. देव पुरवेल. Bible says in Philippians 4:19, फिलिप्पीचा 4 अध्याय 19 वचन बायबल म्हणतं my God shall supply all your needs माझा देव तुझ्या सर्व गरजा भागवेल.
आमेन. Say it. म्हणा, My God shall supply all my needs. बोला सगळ्यांनी, माझा देव माझ्या सगळ्या गरजा भागवेल. Say, my God shall supply all my needs. माझा देव माझ्या सर्व गरजा भागवेल. My spiritual needs, my physical needs, my financial needs, माझ्या आध्यात्मिक गरजा, माझ्या शारीरिक गरजा, माझ्या भौतिक गरजा, my relational needs, नात्यांमधल्या माझ्या गरजा, my house need, my माझ्या job घरच्या need, गरजा, my माझ्या promotion नोकरीवरच्या needs. गरजा, माझ्या बढतीच्या गरजा देव भागवेल. My God shall supply all my needs. माझा देव माझ्या सगळ्या गरजा भागवेल. Praise God. गरजा भागवेल. Closed doors cannot stop God's plan. बंद दारं देवाच्या योजना थांबवू शकत नाही. दार बंद आहे म्हणून देवाची योजना थोडी थांबणार आहे. देव तरी आत येणार. तो देव आहे, तो भिंतीत नाही येईल. People may walk away, लोक निघून जातील, but God never leaves. देव नाही कधी सोडत. तिथे तर आपण जिंकतो. Bible says in Deuteronomy 31 verse 8, अनुवाद 31वा अध्याय 8 वचन बायबल म्हणतं, the Lord himself goes with you. परमेश्वर स्वतः तुझ्या सोबत जात आहे. He will never leave you. He will never तो forsake you. तुला कधी सोडणार नाही, तो तुला कधी टाकणार नाही. So do not be afraid or discouraged. तर कधी घाबरायचं नाही, नाराज व्हायचं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. When God is on your side, अहो, देव जेव्हा आपल्या बाजूने आहे, you have an advantage you cannot lose. तर आपल्याला असा एक फायदा आहे की आपण कधी पराजयी होणारच नाही. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 29 verse 11, इर्म्या 29 त्यातला 11 वचन, God says, देव बोललाय, I know the plans that I have for you. माझ्या योजना तुझ्यासाठीच्या मला ठाऊक आहेत. Plans to prosper you. माझी योजना आहे की मला तुला समृद्ध करायचंय. Plans to give you hope and माझी योजना आहे future. की तुला एक आशा आणि चांगलं भविष्य द्यायचंय. Praise God. असं देव म्हणतोय. This man of God, Paul, हा जो देवाचा सेवक पॉल, he did not just preach, त्याने फक्त उपदेश केला असं नाही, he lived, तो जगला he bled it, आणि त्याने ते करून दाखवलं. तो जगला, रक्तबंबाळ झाला त्यात, and yet he survived. आणि तरी सुद्धा टिकला. Paul's life is a walking testimony. पॉलचं जीवन आपणा सगळ्यांसाठी एक जिवंत चालती बोलती साक्ष आहे. If you read his testimony, you will come to know पॉलची साक्ष तुम्ही वाचली तर तुम्हाला कळेल that circumstances can hit you. की परिस्थिती येऊन तुझ्यावरती मारा करू शकते. ती परिस्थिती आहे. People can hurt you, लोकही तुला वेदना होतील, यातना होतील असं वागणार, कारण ती लोक आहे. and the devil can attack you, आणि सैतानही तुझ्यावरती हल्ला करू शकतो, कारण तो सैतान आहे. but none of them can cancel a life backed by God. पण यातलं काही देवाने पाठिंबा दिलेलं तुझं जे जीवन आहे त्याचा नाश करू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Once Paul walked into a certain city. एकदा ना पॉल एका विशिष्ट शहरात आला. That city's name was Lystra. त्या शहराचं नाव लुस्रा. He was preaching the good news there. आणि तिथे तो सुवार्ता सांगायला लागला. There तिथे he saw a lame man, त्याने एका लंगड्या माणसाला पाहिलं and he prayed for the lame man, आणि त्या माणसासाठी त्याने प्रार्थना केली. and that lame man walked. आणि तो लंगडा माणूस चालायला लागला. At first people called him God, पहिल्यांदा तर लोकांनी पॉललाच देव मानलं आणि पॉललाच देव म्हणायला लागले. but watch how fast crowds change. पण बघा लोकांची गर्दी किती पटकन बदलते आणि माणसं किती पटकन बदलतात याचं उदाहरण हे आहे. The same people who praised him, तीच माणसं ज्यांनी पॉलचं कौतुक केलं होतं, पॉलची स्तुती केली होती, पॉलला देव मानलं होतं, they picked up stones and beat him त्याच माणसांनी दगड उचलून पॉलला मारला until his body stopped moving. आणि मग पॉलचं शरीर हलेना. Bible says, बायबल म्हणतं then they dragged him outside the city gates मग त्यांनी शहराच्या वेशी बाहेर त्याला खेचला and left him for dead. आणि तो मेलाय समजून त्याला तिथंच टाकलं, फेकलं. माणसं अशी असतात. No pulse, नाडी नाही, no ambulance, ॲम्ब्युलन्स नाही, no prayer line. प्रार्थना नाही, हेल्पलाईन काही नाही. They were all sure he was gone. सगळ्यांना 100% खात्री होती की हा पॉल आता मेलेला आहे. त्याला इतका बेदम चोपला सगळ्यांनी मिळून. तेच ते लोक ज्यांनी स्तुती केली होती त्याची, त्यांनीच मिळून त्याला एवढा मारला की तो मेलेला आहे असं 100% समजून त्याला सोडून निघून गेले. But yet while he was lying there, तरी पॉल तिथे पडलेला असताना, bruised, broken, असा bloody, रक्तबंबाळ तुटलेला फुटलेला, God steps in. देव आला. Paul gets up. मग पॉल उठला. When God steps in, you get up. देव आला की आपण उठतोच. He was not carried, he was not crawling. त्याला काय उचलून वगैरे न्यायला लागलं नाही. त्याला काय सरपटत रांगत जावं लागलं नाही. Miraculously he stood up चमत्कारिक रीतीनं देव आला, पॉल उठला and he walked back into the city आणि चालत चालत नगरात परत गेला, शहरात परत गेला. as though nothing had happened to him. असा गेला की जणू काही झालेलंच नाहीये. It was as though he saw a bad dream. आणि जणू काहीतरी वाईट स्वप्न त्यांनी पाहिलेलं असेल असं. बाकी काही झालंय, मला लागलंय बिचारा, मी बघा ना लोक कसं करतात बघा ना. नो काही नाही. He went into the city, तो नगरात त्या शहरात परत गेला. the very city he was beaten in. अगदी त्याच शहरात की जिथे त्या लोकांनी त्याला मारलेलं होतं. When God is for you,
देव जेव्हा तुमच्या बाजूनी असतो your death will turn into a तेव्हा resurrection. तुझा मृत्यू पुनरुत्थानात बदलेल. When God stands with you, देव तुझ्या बाजूने जो उभा राहिला when God favors you, आणि देवाचा अनुग्रह जर तुझ्यावर झाला even when people think it's over, आणि लोकांना जरी आपल्याला बघून असं वाटलं ना की सिस्टर अभी खलास, अभी ये लोग कभी ऊपर आएंगे ही नहीं, ये खलास. God says, ऐसा कैसा खलास? देव God म्हणतो, says, get देव- up my son, देव म्हणतो उठ उभा get राहा, up my उठ daughter. माझ्या मुली उभी राहा, उठ माझ्या मुला उभा राहा. असं काही Praise खलास होत God. नाही. This देव- is Romans 8:31. रोमकरास 8:31 चा हा अर्थ आहे. Romans 8:31 in flesh and blood. रोमकरास 8:31 देह रूपात रक्त रूपात People were against him. लोक त्याच्या विरोधात गेले. Violence was against him. अगदी हिंसा झाली पॉलच्या जीवनात, मारामारी, किती लोकांनी त्याला Death was मारलं against him. आणि किती म्हणजे त्याच्या विरोधामध्ये खूप विरोध. Devil was against सैतान him. त्याच्या विरोधात, लोक त्याच्या विरोधात, But पण God alone was for him. फक्त देव त्याच्या बाजूने. पण फक्त देवच लागतो आणि कोणी लागत पण 100 people may be against you. 100 लोक तुझ्या विरोधात असतील, But if God alone is with you, पण एक देव जर तुझ्या बाजूने असेल, that is enough for you. बास आहे, बास बास आहे, बास बास. Bible says in Acts 27, प्रेषित 27वा अध्याय बायबल म्हणतं, once Paul was taken as a prisoner on a ship. एकदा पॉलला कैदी म्हणून एका जहाजातनं नेत होते. He was taken to Rome कैदी होता तो, जहाजातनं त्याला रोमला घेऊन चाललेले. through no fault of his own. आणि पॉलची काही चूक नव्हती बरं का, तो काही गुन्हेगार का त्याने काही दोष केलाय असं काही नव्हतं. And then मग Paul, he warned the crew. पॉलने त्या तिथल्या कामकऱ्यांमध्ये जो मेन होता त्याला सांगितलं, That this journey will be dangerous. जहाजातले जे सगळे कामगार होते त्यांच्यातला जो मेन होता त्याला सांगितलं पॉलने की हा जो प्रवास आहे आपला जहाजातला तो धोकादायक होणार आहे. And they ignored him. पण लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. But then मग the storm hit. अचानक वादळ आलं, Violent winds. पाण्यावर वादळ, एवढं Came मोठं crashing. वादळ, एवढा मोठा वारा की बास. And for 14 days, 14 दिवस there was no sun nor stars. सूर्यप्रकाश नाही, सूर्य उगवलाच नाही, चांदण्या रात्रीच्या दिसल्या नाहीत आणि पहाटेला सूर्य उगवलाच नाही. Hope was gone. आशाच गेली. But in the middle of the chaos, परंतु त्या सगळ्या गोंधळात, त्या वादळात Paul stood up and said, पॉल उभा राहिला आणि म्हणाला, an angel of God stood by me. देवाचा दूत माझ्या बाजूने उभा राहिलाय. See, that angel of God stood with Paul. देवाचा दूत पॉलच्या बाजूने उभा राहिला. God's angel didn't stand with anyone. देवाचा दूत तिथल्या आणि कोणाच्याही बाजूने उभा राहिला नाही, पण पॉलच्या बाजूने उभा राहिला. He was standing with Paul. पॉलच्या बाजूने देवाचा दूत येऊन उभा राहिला. And the angel of God said, आणि देवाचा दूत बोलला, Paul, पॉल don't be afraid. तू भिवू नको, You don't be afraid. तू घाबरू नको. Forget about others. You don't be बाकी afraid. लोकांचं ते सोडून, पण तू नको घाबरू. Because God is for you. घरचे दारचे सगळे घाबरले तर चालतील, तू नको घाबरू कारण देव तुझ्यासाठी आहे. And the angel said, आणि देवाचा दूत बोलला, this ship will be lost, हे जहाज ना हरवणार आहे, but not a single life will be lost. पण एकही माणूस जो आहे तो हरवणार नाही, माणूस हानी होणार नाही. And just as the angel said, आणि बरोबर देवाचा दूत बोलल्याप्रमाणे it happened. तसंच झालं. The ship broke, ते जहाज तारू तुटलं, but everyone survived. पण सगळे टिकले, कोणी मेलं नाही. They all swam to the shore. आणि सगळे पोहत पोहत किनाऱ्याला आले. God saved them because of Paul. देवाने सगळ्यांना वाचवलं. कोणामुळे? त्या पॉलमुळे. त्या जहाजात पॉल होता म्हणून. Circumstances, परिस्थिती, nature, निसर्ग, people, लोक, devil, सैतान, they were all against Paul. सगळंच पॉलच्या विरोधात गेलो होतं ना त्या जहाजात. But God dispatched his angel for पण Paul. देवाने देवाचा दूतच पाठवला पॉलसाठी. Then as they settled in the island called Malta, आणि माल्टा नावाच्या मिलेत नावाच्या बेटावर येऊन ते थांबले. there Paul is very cold. तिथे पॉलला फार थंडी वाजायला He लागली. felt very wet, थंडी वाजली कारण भिजलेला. and he was helping to build a fire. आणि तो तिथे मदत करत होता की थोडी शेकोटी पेटवू आपण. Suddenly, a अचानक poisonous snake wraps itself on his hand and bites him. एक विषारी साप कुठून तरी आला आणि पॉलच्या हाताला त्याने स्वतःला गुंडाळून घेतला आणि त्याला चावला. The locals, they all gasped. तर सगळे गावकरी जे होते, तिथले लोक जे होते ते एकदम असे आम असून की बाप रे. Now they expected Paul to die. आणि त्यांची अशी अपेक्षा की हा विषारी साप आहे त्याला चावलेला, आता पॉल मरणार. But Paul is not afraid. पॉल नाही घाबरत. What did Paul do? पॉलने काय केलं? He shakes the snake त्या सापाला त्याने असा हलवला. into the fire शेकोटी पेटवलेलीच होती ना, त्याच्यामध्ये हलवून दिला टाकून and keep standing there. आणि उभाच राहिला. Didn't ask for medicine. काही मागितलं नाही, का पॅनिक नाही, का गोंधळाचा अटॅक नाही, मला औषध आणा, कोणतरी कोण आला बाबा हे विष काढा, काही नाही. Hours pass. तासोन तास गेले.
The people are still watching him. लोक तरी त्याच्याकडे नजर लावून होते When he will die. की अभी गिरेगा When he will फिर die. मरेगा, अभी गिरेगा मरेगा. But he's unharmed. पण पॉलला काही होईच ना. Even a bite meant to kill him became proof of God's power. त्याला ठार मारणारा तो सापाचा चावा सुद्धा देवाच्या सामर्थ्याचा पुरावा झाला. That poison became water. ते विष पाणी झालं. विषारी साप चावला होता त्याला, तरी पॉलला काही झालं नाही. पॉल उभाच आहे. People, storms, and even the enemy tried to stop him. लोक, वादळ, शत्रू सगळ्यांनी पॉलला थांबवायचा प्रयत्न केला, But they could not. पण कोणी त्याला थांबवू नाही शकत. God protected Paul. देवाने पॉलला सुरक्षित ठेवला. Not because he was lucky, आणि पॉल लकी होता म्हणून नाही, but because he was called by God. पॉलवर देवाचं पाचारण होतं म्हणून, Because he trusted God. त्याने देवावर विश्वास ठेवला होता म्हणून, He lived for तो God. देवासाठी जगत असे म्हणून, That's why God supported म्हणून him. देवाने त्याला आधार दिला. And that's why Paul later wrote आणि म्हणून मागाहून पॉलने लिहिलं, in Romans 8:31, रोमकरास 8 अध्याय 31 वचन लिहिलं we are pressed on every की side, प्रत्येक बाजूने आम्ही त्रासात आणि दबावात आहे, but we are not पण crushed. तरी आम्ही अजून चुरडलेले नाही. Praise हे God. प्रत्येक बाजूने आमच्यावरती मृत्यू ओढवतोय, पण तरी अजून आम्ही मेलो नाही. We are struck down, आहे मारा सगळीकडनं but होतोय, not destroyed. हल्ले सगळीकडनं होत आहेत, पण नाश नाही झाला. Today, the same God is ready to be with आज you. तोच देव तुमच्या सोबत राहायलाही तयार आहे, तयारच आहे. You may feel betrayed. तुला असं वाटत असेल काय लोकांनी मला इतका धोका दिला, कसले धोकादायक लोक You आहेत. may feel yourself in the storm. तुम्हाला वाटत असेल मी वादात अडकलेलो आहे, But if you keep God on your side, पण जर देवाला तुझ्या बाजूने तुम्ही ठेवलं ना, you will never drown, you will rise. कधी तुम्ही असं बुडणार नाही, तुम्ही वरच येणार. लोक काही म्हणो, लोक काही करो, You may face many snake bites, आणि अनेक सापांचा, विषारी सापांचा जरी तुला डंख बसला, like a setback, एक माघार म्हणून, like failures एक अपयश म्हणून, or attacks. किंवा हल्ला म्हणून, God will keep you standing. तरी देव तुला उभंच ठेवेल. ते विष तुझ्यात कामच करणार नाही, ते विष पाण्यात बदलेल. When God is for you, देव तुझ्यासाठीचा असला ना, you may lose the vessel, you may lose the ship, हा ते जहाज कदाचित बुडेल, ते जहाज जाईल, but you will not lose your life. पण जीवन नाही जाणार, जीव नाही जाणार. God is closer than your struggles. आणि देव तुझ्या संघर्षांपेक्षाही तुझ्या जास्त जवळ आहे. You are not alone in this battle. आणि या युद्धामध्ये तू एकटा नाहीयेस बेटा. God sees the fight, देव ते युद्ध बघत आहे. the fight that nobody else sees. जे युद्ध आणि कोणी बघत नाही, देव बघत आहे. He sees your heart. देव तुझं हृदय बघत आहे. He sees your pain. देव तुझ्या वेदना बघत He आहे. sees your suffering. देवाला तुझा त्रास दिसत आहे. Your silent tears are loud in heaven. शांतपणे तू रडतो, स्वर्गामध्ये जोरात आवाज होतो. Failure is an event. अपयश एक घटना आहे. It's not an identity. अपयश आपली ओळख नाही. अपयश आयुष्यात होणाऱ्या घटना असतात की ठीक आहे, हो गया. God is working behind the scenes. पण देव त्या चित्रांमागे काम करत असतो. You अपयश will survive this season. आणि या ऋतूत सुद्धा तुम्ही जगणार, तू टिकणार. Say, I will survive this season म्हणा या ऋतूत सुद्धा मी टिकणार आहे, because God is with me. कारण देव माझ्या सोबत आहे. Say, I will survive this problem म्हणा या समस्येत सुद्धा मी जगणार आहे, because God is with me. कारण देव माझ्या सोबत आहे. Yes, you will come out wiser. हा तुम्ही अजून शहाणे आणि सुज्ञ म्हणून You बाहेर will याल. come out stronger. तुम्ही अजून बलवान बनून बाहेर याल. You will come out better. अजून चांगले बनून बाहेर याल. त्या सगळ्यात Praise God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to God. जोरात टाळी वाजवा देवासाठी मग. हालेलुया. आमेन. You know, sin entered the world तुम्हाला माहितीये पाप या जगात आलं when humanity chose disobedience. मानव जातीने जेव्हा आज्ञाभंग निवडला आणि आज्ञाभंग केला तेव्हा पाप या जगात आलं. They chose disobedience over God. मानवाने काय केलं की देवाचाच आज्ञाभंग केला, आज्ञापालना राहिले नाही. Because of sin, पापामुळे fear, pain, sickness, and death came into the world. भीती, वेदना, आजार पाजार आणि मृत्यू या जगात आला. And above all, सर्वात जास्त they were separated from God. मनुष्य देवापासून वेगळा झाला. Sin ruled the earth पापाने पृथ्वीवर राज्य सुरू केलं, and hope was lost. आशा गेली. When sin came, पाप जेव्हा आलं, life became a struggle. जीवन संघर्षात बदललं. Life was not a struggle without sin. पाप जेव्हा नव्हतं तेव्हा जीवन संघर्ष नव्हता. पाप आल्यानंतर जीवन संघर्ष झालं. Today, every day you are struggling आज रोज तुम्ही किती संघर्ष करता, किती because of लोक our first parents who sinned against God. आपल्या प्रथम पालकांनी देवाविरुद्ध पाप केल्यामुळे आजपर्यंत आपण डोकं फोडतोय आणि संघर्ष करतो. God said, देव बोललाय by the sweat of your brow, you shall earn your living. कपाळाचा घाम गाळूनच तुला 7 तारखेला पगार मिळेल. कपाळाचा घाम गाळून, असं नाही.
And to the woman he said, आणि स्त्रियांना देव बोलला, with pain you shall have child. वेदनेत तुझी प्रसूती होईल. प्रसूती कळा कशा असतात बायकांच्या, ते होणार. Why? का? Because our first parents disobeyed God. प्रथम पालक आपले आदाम आणि हव्वा, त्यांनी दोघांनी मिळून देवाच्या आज्ञा मोडल्या. But God did not give up on us. तरी देवाने आपल्यावर हार मानली नाही. He showed his love by sending his only begotten son. देवाने त्याचं प्रेम दाखवलं, त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवून. Bible says बायबल म्हणतं, in the greatest verse of the Bible, बायबल मधलं सगळ्यात महान वचन जे आहे ते म्हणतं, John 3:16, योहान 3:16 बायबल मधलं एक सगळ्यात महान वचन आहे. God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus की Christ, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू दिला, that whoever believes on की him जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish त्यांचा नाश होणार नाही, but will have eternal life. त्यांना अनंत काळचं जीवन म्हणजे त्यांना मोक्ष मिळेल. मोक्ष. Jesus took the sins of the whole world, येशूने संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर नेलं. died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Your sins and my sins were put on him, तुझं आणि माझं पाप येशूंवर टाकण्यात आलं, and that cross आणि तो वधस्तंभ is the proof that God is for you. पुरावा आहे. पुरावा, देव तुझ्यासाठी आणि देव तुझ्या बाजूने याचा पुरावा. That cross is the proof that God is not against you. तो वधस्तंभ पुरावा आहे की देव तुझ्या विरोधात नाही, तुझ्यासाठी आहे. Jesus lived without a single sin. आणि येशू एकही पाप न करता जगले. He died on the cross. पाप विरहित होते ते, वधस्तंभावर मरण पावले. He was placed in a tomb. आणि एका कबरेत त्यांना मग पुरलं. It looked like the end, असं वाटलं की ही समाप्ती आहे, हा अखेर आहे. but God was not finished. पण देवाचं कार्य अजून संपलं नव्हतं. On the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या God दिवशी raised him from the dead. देवाने येशूंना मेलेल्यातनं परत जिवंत केलं, ज्याला पुनरुत्थान म्हणतात. Nobody was raised from the dead. बाकी मेलेल्यातनं परत जिवंत कोणी झालेलं नाही. No saint on this earth. एकही संत या जगातला मेला होता आणि जिवंत झाला असं नाही. Only Jesus. फक्त येशू. And what looks like defeat can never stop God's plan. आणि जे पराजयासारखं दिसतं ना, देवाच्या योजनेला ते थांबवू शकत नाही. ते And भले because दिसतंय. Jesus rose again, आणि येशू परत जिवंत झाल्यामुळे today we have new hope. आज आपल्याला नवीन आशा आहे. Because he rose, I can also rise. कारण की येशू परत जिवंत झाले, मग मी सुद्धा परत उठू शकतो. Because he rose, he can take me to heaven. येशू परत जिवंत झाले, मग येशू मला स्वर्गात नेऊ शकतात. Your past is forgiven. तुझ्या भूतकाळाला क्षमा झाली, Your future is secure. तुझं भविष्य सुरक्षित झालं, And your hope is alive. आणि तुझी आशा जिवंत झाली. Because Jesus is the hope of glory. कारण येशू सर्व गौरवाची आशा आहे. आणि माझ्यासारख्या साधारण माणसांना जगाला एवढं वास आहे. Praise God. Amen. Bible says in Mark 5:21, मागचा 5वा अध्याय 21वा वचन बायबल म्हणतं, there it speaks of a father लिहिले तिथे एका बापाविषयी, who is seen running because his little daughter is dying. जो बाप धावत धावत येशूंकडे आला कारण त्याची लहान मुलगी मरायला टेकली. And time feels like an enemy chasing him आणि मग वेळ आणि काळ त्याला शत्रूप्रमाणे वाटायला लागली. when what you loved is threatened. ज्या कशावर तुम्ही खूप प्रेम करता त्याला जेव्हा भीती आणि दहशत बसते, Faith learns to run faster than fear. तेव्हा विश्वास भीतीपेक्षा जास्त पटापटा पटापटा पळायला लागतो, कारण आपल्याला जे प्रिय आहे त्याच्यावर दहशत आली आहे. There he finds Jesus आणि तिथे त्याला मग येशू सापडतात. and falls at the feet of हा Jesus बाप येतो येशूंच्या पायाशी पडतो, because कारण desperation knows where real help lives. व्याकुळतेला माहित असतं खरी मदत कुठे राहते. ओ हालेलुया. That's why you came here. व्याकुळतेला माहित असतं खरी मदत कुठे राहते, म्हणून तुम्ही आज दापोडी शोधत इथे आलाय, कारण तुम्हाला माहितीये खरी मदत कुठे राहते. And falling at the feet of Jesus is never weakness, आणि येशूंच्या पायाशी पडणं म्हणजे काय कमजोरी नाही, because you will get some blessing. कारण येशूंच्या पायाशी पडल्यानंतर आशीर्वादच मिळतात. It is wisdom to fall at the feet of Jesus. शहाणपण आहे येशूंचे पाय धरणं, शून्यता, बुद्धी. Jesus himself said येशू स्वतः बोलले in Matthew 11:28, मत्थी 11:28, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, and I will give you rest. माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. Praise God. देवाला धन्यवाद. Now, running doesn't mean you will be helped. आता धावत धावत येणं म्हणजे तुम्हाला मदत मिळणारच असंही काही नाही. You need to run to the right person. तुम्ही धावत आलं पाहिजे योग्य व्यक्तीकडे, You need to run to the right place. धावत आलं पाहिजे योग्य जागेकडे. मी धावत धावत आलो
पण चुकीच्या जागी धावून काय मिळणार आहे? मी धावत धावत आलो, चुकीच्या माणसाकडे आलो, काय मिळणार आहे? काही नाही. धावा योग्य माणसाकडे, धावा योग्य जागेकडे. Praise God. आमेन. When an ambulance siren is loud, ज्या ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजतो ना जोरजोरामध्ये, it sounds urgent. भोंगा वाजतो ना ॲम्ब्युलन्सचा, आपल्याला कळतं की अर्जंट आहे, कोणीतरी सिरियस आहे, It's dangerous. धोका आहे, धोका. And it is final. आणि फायनल आता काहीतरी होणार आहे, धोका आहे. Everyone hears it. सगळेजण ऐकतात And they all feel the tension. आणि सगळ्यांना टेन्शन वाटायला लागतं. रस्त्यावर सुद्धा सगळे वाट देतात त्या ॲम्ब्युलन्सला. But the siren does not decide the outcome. पण तो भोंगा थोडा ठरवतोय माणूस आतला मरणार आहे का जगणार आहे. It only announces a situation. तो भोंगा फक्त सूचना देतोय की परिस्थिती गंभीर आहे, परिस्थिती गंभीर आहे. See, it's the doctors inside who decide whether life wins or not. ॲम्ब्युलन्सच्या आतमधले डॉक्टर ठरवतील हा जीव वाचणार आहे का जाणार आहे. In the same way, तसंच आहे. circumstances may scream loudly परिस्थिती त्या भोंग्याप्रमाणे जोरात वाजेल. in your very life. अगदी तुझ्या जीवनात सुद्धा परिस्थिती ॲम्ब्युलन्सच्या भोंग्याप्रमाणे आवाज करेल. Medical reports, मेडिकल रिपोर्ट, bills, बिल, delays, उशी, or closed doors. बंद झालेली दारं. But they are only sirens. पण तो फक्त भोंगा आहे, भोंगा. They are not verdicts. हे काय फरमान नाहीये, भोंगा आहे. God is the final authority. देव फायनल फरमान, शेवटी ठरवणार देव आहे. हा भोंगा वाजतोय. Just because your patient is taken in the ambulance doesn't mean he will survive. तुमच्या पेशंटला ॲम्ब्युलन्स मधून देतायत म्हणून तो टिकणारच आहे असंही नाही. Because of the loud siren doesn't mean he will survive. आणि भोंगा जोरात वाजला ॲम्ब्युलन्सचा म्हणून आतमधला पेशंट वाचणार असंही नाही. It's the doctor who will give the verdict. डॉक्टर सांगेल ना तपासल्यावर की बंदा जिएगा या बंदा मरेगा. In the same way, तसंच आहे. your life is in the hands of Jesus. तुझं जीवन येशूच्या हातात आहे. भोंगे किती वाजू देत, ठरवणारा तो आहे, मरणार का जगणार. See, and here आणि इथे Jesus agrees to go with this man. येशू तयार होतात त्या बापा बरोबर जायला He says, I will come with you. आणि म्हणतात त्याला मी तुझ्या सोबत येतो चल. And hope starts breathing आणि again. आशा परत श्वास घ्यायला लागते त्या माणसात. One word from Jesus येशूंच्या मुखातला एक शब्द can restart hope that has been dead. आशेला परत पेटवू शकतो जी आशा मेली आहे. Bible says in Matthew 19 verse 16, मत्थ्याचा 19वा अध्याय 16व वचन बायबल म्हणतं with God all things are possible. देवाला सर्व काही शक्य आहे. Say it. मला With God all things are possible. म्हणा माझ्या मागून, देवासोबत सर्व काही शक्य आहे. Say it. देवाला सर्व काही शक्य आहे. आमच्या शब्दकोशात अशक्य शब्दच नाही. But on the way, पण रस्त्यात Jesus stops येशू थांबले. and delay enters the story. जाता जाता रस्त्यात येशू थांबले आणि कथेमध्ये उशीर आला. Delay is not denial when God is involved. पण देव जेव्हा गुंतलाय कथेत तेव्हा उशीर म्हणजे नकार नाही. उशीर भले होया, नकार तर नाही ना. Bible says in Habakkuk chapter 2 verse 3, हबक्कुकचा 2रा अध्याय 3रं वचन बायबल म्हणतं the vision will happen at the appointed time. दृष्टांत ठरलेल्या वेळी घडेलच. It may seem slow now, आताला तुम्हाला असं वाटेल किती हळू, कधी व्हायचं, किती हळू. but wait for it. अहो थांबा तसही It जरा. will surely come आणि नक्की येणार आहे and it will not be late. आणि उशीर होणार नाहीये That's what the Bible says. असं बायबल सांगत आहे. Bible also says बायबल असंही म्हणतं in Ecclesiastes 3 verse 11, उपदेशक 3रा अध्याय 11 वचन, the Lord makes everything beautiful at the right time. परमेश्वर सर्व काही योग्य वेळेस सुंदर करतो. Come on, say it. बोला. The Lord will make everything beautiful in His time. म्हणा परमेश्वर सर्व काही त्याच्या वेळेत सुंदर करेल. Praise God. त्याच्या वेळेत. Say, जगात बाळ यायला पण 9 महिने लागतात. देवाला थोडा तरी वेळ दे. when Jesus is speaking, येशू जेव्हा बोलतात that time त्यावेळेला the messengers come. निरोप येतात. They told Jairus, यायराला त्या बापाला म्हणतात your daughter is dead. की तुझी मुलगी मेली रे बाबा. Bad news. वाईट बातमी, दुःखद घटना. See, bad news may arrive, वाईट बातमी येईल but it never arrives before God. पण देवा अगोदर नव्हे, पहिलं देव येईल. Amen. देवा अगोदर नव्हे, पहिलं देव येईल. मग येऊ दे किती वाईट बातम्या यायच्या तेवढ्या, कारण देव आपल्या सोबत आहे. Say, before the message of the death came, Jesus was already with Jairus. मुलीच्या मृत्यूचा निरोप येण्या अगोदरच येशू बापाच्या जवळ होतेच ना. त्या पोरीच्या बापाच्या जवळ येशू होते. Bible says in Isaiah 43 verse 2, यशया 43 त्यातलं 2रं वचन बायबल म्हणतं, when you go through the deep waters, जेव्हा तुम्ही पाण्यात न जाल, God says, I shall be with you. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या सोबत राहीन. जब मैं चलूं जल से संग संग रहता हूं, Say, जब अग्नि से चलूं संग संग रहता हूं.
Fear tries to take over Jairus' heart. तर भीती यायराच्या मनामध्ये यायला लागते Fear speaks louder at times. आणि कधी कधी भीती जोरात बोलते. But पण faith must speak louder. विश्वास सगळ्यात जोरात बोलला पाहिजे. घाबरून जोरात बोलताय, विश्वास डबल जोरात बोला. Yes. If fear speaks louder, let your faith speak double louder. भीती जोरात बोलती ना तुझ्या तोंडातनं, विश्वास तुझ्या तोंडून डबल जोरात बोलू दे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Timothy 1:7, 2 तिमोथी 1:7 बायबल म्हणतं, God has not given us a spirit of fear, परमेश्वराने आपल्याला भीतीचा आत्मा दिलेलाच नाही, but of power, love and sound mind. सामर्थ्य, प्रीती आणि सौम्य मनाचा आत्मा देवाने आपल्याला दिला असं लिहिलेलं आहे. Jesus looks at Jairus and says, येशूंनी यायराकडे म्हणजे मुलीच्या बापाकडे पाहिलं आणि येशू त्याला म्हणाले, do not be afraid. यायरा भिऊ नको, Fear not. अजिबात भिऊ नको, Only believe. फक्त विश्वास ठेव, Just believe. फक्त विश्वास ठेव, Just believe. फक्त विश्वास ठेव, Just believe. फक्त विश्वास ठेव. हालेलुया. Faith will begin where fear is silenced. जिथे भीती शांत होईल ना तिथे विश्वास सुरू होईल. भीतीला शांत करा. Pour water on fear. भीतीवर पाणी होत, भीतीवर पाणी फिरव, Then your faith will shine. मग विश्वास चमकतो. Jairus knows what death is यायराला माहिती होतं मृत्यू म्हणजे काय, because he had buried many people in his synagogue. कारण त्याच्या सभागृहात अनेक लोकांची मयत त्याने लावलेली होती. तो एक प्रतिष्ठित अधिकारी होता, त्याला माहित होतं मृत्यू म्हणजे काय. And so he was confused. तर तो गोंधळला. Why Jesus is still saying believe? येशू अजूनही मला असं का म्हणतायत विश्वास ठेव, जेव्हा आम्हाला निरोप आला मुलगी मेली माझी. And then he still takes Jesus to his house. तरी आई येशूंना आपल्या घरी घेऊन जातो. They arrive at the house ते घरी येतात, and the place is filled with crying. घरी पोहोचतात आणि त्याचं संपूर्ण घर रडणाऱ्या लोकांनी भरलेलं असतं. See, Huh? noise does not mean God is absent. गोंगाट गडबड, गोंगाट गडबड गडबड म्हणजे देव तिथे नाहीये असं नसतं ते. हा, नुसतं गडबड आहे, गोंगाट आहे, गडबड आहे, गोंगाट आहे म्हणजे देव तिथे नाहीये असं कोण म्हणालं. Say, in Asa- your weeping, it is not that God is not there. तू रडतोय म्हणजे तुझ्या रडण्यात देव तिथे नाहीये God असं is नसतं. there. देव आहे. Bible says in Psalm 34 verse 17, बायबल म्हणतं स्तोत्र संहिता 34:17, the Lord hears his people when they call to him for help. परमेश्वराची लोक परमेश्वराला जेव्हा मदतीसाठी धावा करतात परमेश्वर त्यांचं ऐकतो. Praise God. हेल्प म्हटलं की तो ऐकतो, हेल्प म्हटलं की तो ऐकतो. Jesus said the child is not dead. येशू त्याला म्हणाले, त्या घरात जाऊन येशू म्हणाले मुलगी मेलेली नाही, She is sleeping. मुलगी झोपलेली आहे. See, why did Jesus say that? येशू असं का बोलले. What looks final to man looks temporary for God. माणसांना जे फायनल वाटतं ना ते देवाला तात्पुरतं वाटतं. माणसांना ते फायनल फायनल खतम खलास हो गया. देवाला ते फायनल नाहीये, ते तात्पुरतं आहे. ये भाई 2 दिन की बात है. Because Jesus had said कारण येशू बोलले in John 11:25, योहान 11:25, I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. Anyone who believes in me, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल though he is dead, he will live. जरी तो मेला तरी तो जगेल. हल्का सा सब क्लेश है, वो जल्दी निकल जाएगा, वो रहने वाला नहीं है. People laugh at Jesus लोक येशूंना बघून हसले and they mocked at his words. आणि लोकांनी येशूंच्या त्या शब्दांची मस्करी केली. But mockers cannot cancel your miracles. पण मस्करी करणारे लोक तुझ्या चमत्काराला रद्द नाही करू शकत. If Jesus is with you, जर येशू तुझ्या सोबत असतील तर करू दे त्यांना मस्करी. त्यांना त्यांचे दात खावे लागतील एके दिवशी. you will rise. तू वर येणार, You will be promoted. तुला बढती You will मिळणार, be healed. तू बरा You होणार, will be blessed. तू आशीर्वादी You will होणार, be delivered. तुला सुद्धा मिळणार. देव तुझ्या बाजूने आहे ना एवढी खात्री कर. Bible says बायबल म्हणतं in Psalm 138 verse 8, स्तोत्र 138:8, the Lord will work out his plans for my life. माझ्या जीवनासाठी देव सर्व योजना प्लॅनिंग देव करेल. Write it down. लिहून ठेवा. माझ्या Psalm 138:8. स्तोत्र 138:8 मध्ये देव म्हणतो, असं लिहिलेलं आहे, माझ्या जीवनासाठीचं सगळं प्लॅनिंग देव करेल. Come on, you say it now. म्हणा, तुम्ही पण The म्हणा. Lord will work out his plans for my life. परमेश्वर त्याच्या योजना माझ्या जीवनात करेल. म्हणा. Again say it. The म्हणा. Lord will work out his plans for my life. परमेश्वर त्याच्या योजना माझ्या जीवनात करेल. Say it. And then what did Jesus do? आणि मग येशूनी काय केलं. Jesus sends the doubters out of the room. येशूनी शंका धरणाऱ्या लोकांना पहिलं खोली बाहेर काढलं. हे शंका संदेह घेणारे पहिले काढ बाहेर. All the mockers, मस्करी करणारे, the envy थट्टा करणारे, people. हा? जे ईर्ष्या जळफळाट वगैरे करणारे
सगळे See, पहिले बाहेर काढा. not everyone can stay with you in your miracle moment. तुझ्या चमत्काराच्या क्षणात ना तुझं सगळं गणगोत तुझ्या सोबत नाही राहू शकणार आहे. Jesus says, I want to do it in private. येशू म्हणाले मला थोडंसं खाजगी काम करायचंय, यांना बाहेर काढा. Jesus takes the girl by the hand आणि मग येशूंनी त्या मुलीला हाताने धरलं and speaks life into her. आणि जीवन बोलले पोरीत. When Jesus touches, येशूंनी स्पर्श केला death must let go. की मृत्यू तर हार मानायलाच हवा. When resurrection touches, पुनरुत्थान एखाद्याला हात लावतंय, death has to die. मरण तर मारायलाच हवं. पुनरुत्थान तुला जर स्पर्श करतंय तर तू मेलेला जीवन व्हायलाच हवा. She rose from the dead. आणि मुलगी मेलेली जीवन झाली, उठूनच बसली. Read the Bible. बायबल वाचा तुम्ही. Bible says in 1 John 3:8, 1 योहान 3 अध्याय 8 वचन बायबल म्हणतं, the Son of God appeared to destroy the works of the devil. देवाचा पुत्र सैतानी कृत्यांचा नाश करायला प्रगट झालेला आहे. आमेन. The girl gets up and walks around. मग ती मुलगी उठली, चालायला लागली. See, when God decides to move, देव जेव्हा ठरवतो ना की मी काम करणार, nothing can stop it. मग देवाचं काम कोणी थांबवू नाही शकत आणि कोणी प्रयत्न करायचा पण नाही, मरणार नाही तर आपण. Bible says in Jeremiah 32 verse 27, इर्म्या 32 त्यातलं 27 वचन म्हणतं, nothing is too hard for the Lord. देवाला काही अवघड नाहीये. Come on, say it. बोला, Nothing is too hard for the Lord. देवाला काही अवघड नाही. Say, nothing is too hard for the म्हणा, Lord. देवाला काहीही अवघड नाही. Praise God. देवाला धन्यवाद. See, death was against her, मृत्यू तिच्या विरोधात गेला, but God was for her. पण देव त्या मुलीच्या सोबत होता. And God's support outweighs every form of opposition. आणि देवाचा आधार जर आपल्याला असेल ना तर सगळा विरोध निघून जातो. देव आपल्या बाजूने उभा राहिला की. Jairus thought it was delay. यायराला वाटलं उशीर झाला, उशीर झाला, उशीर झाला. Delay was against the father, आणि उशीर बापाच्या विरोधात आला. but God was still working. देव तरी कार्य करत होता. God's timing is never late. देवाचं उभं राहणं कधी उशिराने होतच नाही. If you don't get it today, tomorrow you will get it. आज तुला मिळालं नाही तर उद्या मिळेल. God will give it to देव you तुला उद्या देईल. in His time. देव देवाच्या वेळेत देईल. Praise God. आमेन. That's why Bible says in Ecclesiastes 3 verse 11, म्हणून उपदेशक 3 अध्याय 11 वचन बायबल म्हणतं, God makes everything beautiful at the right time. देव योग्य वेळेला सर्व काही सुंदर करतो. योग्य वेळेला, माझ्या वेळेला नाही, योग्य वेळेला. This story is not history alone. आणि ही कथा म्हणजे फक्त इतिहास नाही, It is a living testimony. जिवंत साक्ष आहे. And what God did before, आणि देवाने जे पूर्वी केलंय He can do it again. देव आजही करू He शकतो. can do it again. देव परत He करेल, can do it today. परत करेल, He आज can do करेल, it tomorrow. उद्या करेल. देव आहे तो करतच राहील. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Hebrews 13 verse 8, इब्री करास 13 अध्याय 8 वचन, Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त जे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहे, बदलत नाही. And today if God is for you, आणि आज देव तुझ्यासाठी असेल, sickness cannot stay. आजार तुझ्या देहात राहू शकत नाही. Healing flows where God stands with you. जिथे देव तुझ्या सोबत येऊन उभा राहतो, आरोग्य तिथे वाढणारच, प्रश्नच येत नाही. If God is for you, जर देव तुझ्यासाठी आहे, delay also cannot destroy your destiny. उशीर झाला तरी तुझ्या जीवनाचे संकल्प नाशात जाणार नाही. जे देवाने ठरवलंय ते देव करून राहणार. Destiny survives delay when Jesus is involved. येशू ख्रिस्त जेव्हा त्यात गुंतलेले असतात तेव्हा उशीर जरी झाला तरी आयुष्याची ठरलेली दिशा घडून येतेच. Praise God. आमेन. Bible says in Psalm 33 verse 11, स्तोत्र संहिता 33 11 वचन बायबल म्हणतं, the plans of the Lord shall stand firm forever. देवाच्या योजना कायमच्या उभ्या राहणार. Praise God. Amen. If God is for you, जर देव तुझ्यासाठी असेल, even death cannot have the final word. मृत्यू सुद्धा तुझ्यावरती समाप्ती लिहू नाही शकत. Life always wins when God speaks. जीवन नेहमी जिंकतं जेव्हा देव बोलतो. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं, in Romans 6 verse 23, रोम करा 6 अध्याय 23 वचन, the gift of God is eternal life through Jesus Christ our देवाची Lord. देणगी अनंत काळचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. Gift of life. देवाची देणगी अनंत काळचे जीवन. Praise God. आमेन. म्हणजे मोक्ष. मोक्ष. And when God is for you, आणि देव जर तुझ्यासाठी आहे losing is no longer an option. तर मग पराजयी वगैरे होणं हा पर्याय नाहीये. आपण हारायचं नाहीच आहे, तो पर्यायच नाहीये. A man testified, एका माणसाने साक्ष सांगितली. sickness hit his body. आजारी पडला तो. What started as weakness अशक्तपणा वाटायचा त्याला सारखा, became constant pain. आणि ती कमजोरी सातत्याच्या वेदनेत बदलली. Nights were sleepless. रात्रीला झोप येईना. Mornings were
very, very heavy. सकाळी पण अगदी त्याला जड जड वाटायचं. And doctors gave report. डॉक्टरांनी रिपोर्ट दिला. Medicals piled up. मेडिकल एवढं म्हणजे इतकं ढिगाणी, His drawer was full of medicines. इतकं औषध, एवढी घरामध्ये औषध नुसती औषध. He used to take pill after pill. एका मागे एक गोळ्या खातो. But strength did not return. पण कमजोरी गेली नाही, अशक्तपणा गेला नाही. His body was against him. शरीर त्याचंच शरीर त्याच्याच विरोधात गेलं. हा देह दगाबाज. See, when your body fights you, तुझं शरीर, तुझा देह जेव्हा तुझ्याशी भांडतो, who can fight for you? मग तुझ्यासाठी कोण भांडणार, कोण लढणार? तुझा देहच तुझ्या विरोधात लढतोय. Only God can fight your body. त्यावेळेला देवच लागणार आणि येऊन देव लढणार तुझ्या देहाच्या विरोधात. And then the second blow came. मग दुसरा फटका, He lost his job. त्याची नोकरी गेली. No warning was given. काही म्हणजे वॉर्निंग वगैरे दिली नव्हती. He had no backup plan. काही बॅकअप प्लॅन पण नाही त्याच्याकडे दुसरी काही सुविधा नाही. One day working, एके दिवशी कामाला, the next day walking home. दुसऱ्या दिवशी घराला. Say, म्हणजे काही सूचना देऊन त्याला काढलं नाही, त्याला असाच काढला. अलीकडे असंच असतं म्हणतात. he lived in fear मग तो घाबरला आणि because his income stopped. घाबरून जगायला लागला, कारण पगार बंद. See, your income, if your income stops, पगार जर बंद झाला, आवक बंद झाली, bills don't stop. तरी बिल येतच राहतात ना हो. बिल थोडं म्हणतं त्याला पगार मिळत नाही, आपण पुढच्या महिन्यात जाऊ. बिल दर महिन्याला येणारच आहे. तेरा पगार होय नाही होय. See, pressure increased म्हणजे प्रेशर वाढलं. and shame made him to sit at home. लाजेने अपमानाने घरातच बसला. मग He couldn't even meet his friends. मित्रांना भेटू शकेना. लाज, अपमान. But losing a job doesn't mean losing God's favor. अरे पण नोकरी गेली म्हणजे देवाची कृपा तुझ्यावरनं गेली असं नाही ना. People began to talk. लोक बोलायला लागले. Some even avoided him. काही लोक त्याला टाळायला लागले. लोक अशीच असतात बरं का, लोकांच्या नादी लागायचंच नाही. Some advised him to be realistic. काही लोकांनी त्याला असा सल्ला दिला की आता जरा खरं खुरं राहा. Some said this is just life. काही म्हणाले ठीक आहे, आता जीवन ऐसे नाव, याला जीवन म्हणतात. Silence replaced support. आणि शांतता आधाराच्या जागी आली. Loneliness grew louder. एकटेपणा वाढायला लागला. एकटेपणा. People were against him. लोक त्याच्या विरोधात गेले. When people step back, लोक जेव्हा माघारी जातात ना, my God steps closer. मग देव जवळ येतो. लोक म्हणतो देव म्हणतो लोकांची गर्दीच पहिली तू जवळनं काढ तर मला यायला जागा मिळेल. That is the time you need to see God. त्यावेळेला तुम्ही देवाला शोधायला पाहिजे. देव म्हणतो पहिले यार दोस्त हटा, तो मुझे जगह होए तेरे लाईफ में. One Saturday, एका शनिवारी weak in his body, त्याच्या देहाने तो अशक्त, tired in his spirit, दमलेला आत्म्यात he walked to our church. आपल्या चर्चला आला. तो He said he was passing by on the road म्हणाला मी रस्त्यावरनं चाललो होतो and he thought, let me enter here. त्याला वाटलं की गर्दी बरीच आहे, मी पण जातो बघू काय चाललंय. He came because he had nowhere to go. आणि त्याला कुठे जायचं का काही असं नव्हतं, म्हणजे काही काम नव्हतं. मग त्याने विचार केला आपण पण बघूया काय चाललंय करत आला. And it was 6 o'clock in 6 the evening. वाजलेले, संध्याकाळचे 6. And so he sat quietly from 6 o'clock, 6 वाजल्यापासून शांत बसून राहिला sat in one corner. एका कोपऱ्यात. He didn't know what to do. त्याला काही माहित नाही, पहिल्यांदा आलेला, त्याला माहित नाही काय करायचं असतं काय नाही. बसला. Say, you don't need strength to come to God. देवाकडे यायला ताकद लागत पण नाही बघा. You just need honesty. एक प्रामाणिकता लागते कि प्रभु के दर पे जाना है, बोले तो जाना है. तूने मुझे बुलाया प्रभु, तेरे दर पे मैं आया प्रभु. Worship began. आराधना सुरू झाली. ही आराधना, The word was preached. वचन सुरू झालं, संदेश सुरू झाला. Faith filled the room. विश्वास या जागेत भरला. I was speaking on love. मी प्रेमावर बोलत होतो त्या दिवशी. I was speaking on the power of Jesus. येशूमधल्या सामर्थ्यावर बोलत होतो मी त्या And दिवशी. something shifted in him. आणि त्याच्यात काहीतरी झालं. Not noise, आवाज नाही, not drama, काही असा ड्रामा वगैरे नाटक नाही. just great peace. एक मोठी शांती तो म्हणतो माझ्या आली. See, sometimes healing begins as peace. कधी कधी आरोग्य ना असं शांतीने सुरू होतं की पीस इज फ्लोइंग लाइक ए नदी सारखी शांती वाहते. Sometimes you are not healed, but the first healing that takes place is coming peace. कधी कधी तुम्ही बरे झालेले नसता, पण पहिलं आरोग्य येतं ते म्हणजे शांती. See, the first miracle that happens is peace. पहिला चमत्कार घडतो शांती. Before शांती it येते. becomes power, there is peace. सामर्थ्य येण्या अगोदर शांती येते. And so in the last prayer, मग शेवटच्या प्रार्थनेत he came running in the front. तो धावत पुढे आला.
Not because pain had left him, वेदना त्याच्या गेल्या होत्या, दुखत नव्हतं, त्रास नव्हता म्हणून धावत आला असं नाही. but because faith rose in him. विश्वास वाढला त्याचा ते सगळं वचन संदेश ऐकून. He cried out to Jesus. रडला, जोरजोरात येशूंसमोर He रडला said, I cannot stand it anymore, आणि म्हणाला, Lord. प्रभू आता मला हे सगळं सहन नाही होत. If you are the Savior, जर तू तारणार आहेस, if you are the healer, जर तू आरोग्यदाता आहेस, heal me right now. मला आत्ताच्या आत्ता बरं कर. And Jesus touched him right away. येशूंनी त्याला लगेच स्पर्श केला. He went home, मग तो घरी गेला. but that night it was different. ती रात्र वेगळी झाली. For the first time पहिल्यांदा in months, he slept without pain. अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा त्या रात्री तो वेदनेशिवाय झोपला. See, God can heal quietly and completely. देव शांतपणे आरोग्य देतो पण संपूर्ण देतो. See. गवगवा करत नाही देव आपला. And by midweek, आणि आठवड्यामध्ये his strength returned. त्याची ताकद पण त्याला परत आली. His appetite came back. 8 दिवसात त्याची भूक परत आली, ताकद परत आली Fear loosed its grip. आणि भीतीची पकड ढिली झाली. Then the phone rang. मग फोन वाजला. A company he had applied 2 Eka- weeks earlier. 2 आठवड्यांपूर्वी एका कंपनीत त्याने अर्ज टाकला होता. They called him for the interview. त्या कंपनीने त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं. A miracle door opened for एक him. चमत्काराचं दार त्यासाठी उघडलं. Favor spoke on his behalf. अनुग्रह आणि कृपा त्याच्या वतीनं बोलली. हा, हालेलुया. And what God starts in the spirit, आणि देव आत्म्यात जे सुरू करतो, he finishes in real life. देव ते खऱ्या जीवनात पूर्ण करतो. And before the week ended, आणि आठवडा संपण्या अगोदर he got the job, त्याला नोकरी लागली सुद्धा. better pay, अजून चांगला पगार, better position, अजून चांगलं पद better peace, आणि चांगली शांती. sickness gone, आजार गेला, job restored, नोकरी मिळाली, hope alive. आशा जिवंत झाली. What more do you want? अजून काय पाहिजे आपल्याला? जगायला एवढं बास असतं बेटा. God can turn loss into testimony very quickly. परमेश्वर नुकसानाला साक्षीत पटकन बदलू शकतो. See, प्रभू आहे तो, त्याला किती वेळ लागणार आहे? circumstances were against him, परिस्थिती त्याच्या विरोधात गेली, health was against him, त्याची तब्येत बिघडली, तब्येत विरोधात गेली, people were against him. लोक तर विरोधात गेलीच But गेली. praise लोकं- God, God was with him. देवाला धन्यवाद, देव त्याच्या सोबत होता. And if God is for you, आज जर देव तुमच्या सोबत असेल, who can go against you? कोण तुमच्या विरोधात जाईल? Say, if God is for me, म्हणा, जर देव माझ्यासाठी आहे, who can go against me? कोण माझ्या विरोधात जाणार? If God is for me, जर देव माझ्यासाठी आहे, what can go against me? काय माझ्या विरोधात जाणार? If God is for me, जर देव माझ्यासाठी आहे, what can go wrong with me? काय माझ्या आयुष्यात चुकणार? The same mouths that criticize cannot cancel your calling. ज्या लोकांच्या तोंडांनी निंदा केली, मस्करी केली, तुमचं पाचारण ते रद्द नाही करू शकत. देवाने पाचारलंय तुला, लोक काय करणार आहेत? What you did not start can never destroy you. जे तू सुरू केलंच नाहीये ते तुझा नाश करू शकत नाही, कारण टू बिगिन विथ तू नाही खेळ सुरू केलेला. Say, the enemy would not fight you if you were not dangerous. शत्रू तुझं धोकादायक नसताना, शत्रू तुझ्यावर घाला करायला आलाही नसता, पण शत्रूला माहितीये तू शत्रूसाठी धोकादायक आहेस. Because the devil knows you belong to God. सैतानाला कळलेलं आहे तू देवाच्या मालकीचा झालाय, म्हणून तुला एवढ्या अडचणी घालतोय तो. Say, your past cannot imprison your future. तुझा भूतकाळ तुझ्या भविष्याला कुलूप नाही लावू शकत. Say, when your body fights you, तुझं शरीर जेव्हा तुझ्या विरोधात जातं, God still fights for you. देव तरी तुझ्यासाठी येतो आणि लढतो. Losing a job does not mean losing God's favor. नोकरी गेली म्हणजे कृपा नाही ना रे गेली. When people step back, लोक जेव्हा माघारी जातात, my God steps closer. देव जवळ येतो. देव Amen. जवळ येतो. My God can heal quietly, माझा देव शांतपणे आरोग्य देऊन जातो, काही गगवा करत नाही, but He can heal you completely. पण संपूर्ण आरोग्य देतो. Praise God. देवाला धन्यवाद. I trust in God. माझा देवावर विश्वास Say, आहे. I trust in God. म्हणा, माझा देवावर विश्वास आहे. Say, I will not give up. म्हणा, मी हार मानणार नाही. I will keep trusting बोलो बोलो, मी विश्वास ठेवणार. until I see the glory of God. जोपर्यंत मी देवाचा गौरव पाहत नाही, मी विश्वास ठेवणार. Say, Jesus, म्हणा, येशू, my trust is in you. माझा विश्वास तुझ्यावर आहे. I know you will not fail me. मला माहित आहे तू मला अपयश देणार नाही. People may have failed me, लोकांनी मला अपयश दिलेला आहे, but tonight I trust you. आज रात्री मी माझा विश्वास तुझ्यावर ठेवत आहे. I look to you. मी तुझ्याकडे पाहत आहे. My eyes are upon you. माझे डोळे तुझ्याकडे आहेत.
You help me. तू मला सहाय्य कर, You strengthen me. तू मला शक्ती दे. I know मला ठाऊक आहे if Jesus is with me, जर येशू माझ्या सोबत आहेत no weapon formed against me shall prosper. तर एकही शस्त्र माझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. I am more than a conqueror मी महाविजयी आहे through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे. Say I will rise. म्हणा मी वर येणार, Say I will overcome. म्हणा मी विजयी होणार, Say I will not be defeated. म्हणा मी पराजयी होणार नाही, Say I refuse to be shaken by म्हणा मी sickness. हादरणार नाहीये माझ्या आजारांमध्ये, I refuse to be shaken by loss. माझ्या नुकसानात मी हादरणार नाही, My delay is not denial. माझा उशीर म्हणजे नकार नाही, My breakthrough is coming. माझी नवीन सुरुवात येत आहे. I declare healing in my body. माझ्या देहात आरोग्य मी घोषित करत आहे. I declare favor in my finance, माझ्या पैशांमध्ये मी अनुग्रह घोषित करत आहे. in my job, माझ्या नोकरी, in my family, माझ्या परिवारात, in my destiny. माझ्या आयुष्याच्या दिशेत I declare favor. मी अनुग्रह घोषित करत आहे. The same God तोच देव who raised Jesus Christ ज्याने येशू ख्रिस्तांना पुनरुत्थित केलं, is fighting for me. तो माझ्यासाठी लढत आहे. I will not fear tomorrow. मी उद्याला भिणार नाही. I will walk in courage today. मी आज धीराने चालणार, धाडसाने चालणार. I am safe in the hands of God. देवाच्या हातात मी सुरक्षित आहे. I am secure in His plan. देवाच्या योजनेत मी सुरक्षित आहे. Nothing can separate me from God's love. देवाच्या प्रेमापासून मला कोणी वेगळं करू शकणार नाही. I will see victory in every battle. मला प्रत्येक युद्धात विजय दिसणार. I walk in peace. मी शांती चालत आहे. Though storms rage around me, जरी वादळ माझ्या चारी बाजूनी आलंय, my faith speaks louder than my माझा problems. विश्वास माझ्या समस्येपेक्षा जोरात बोलत आहे. I am protected. मी सुरक्षित आहे. I am chosen. मी निवडलेला I आहे. am blessed. मी आशीर्वादित आहे. If God is for me, जर देव माझ्या सोबत आहे, what can go against काय me? माझ्या विरोधात जाईल? Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. आमेन. Tonight is your night. आजची रात्र तुमची रात्र आहे. Something beautiful is going to happen in your life. काहीतरी सुंदर तुमच्या जीवनात घडणार आहे. Even tonight, आज रात्री सुद्धा a miracle is waiting for you. चमत्कार तुझी वाट पाहत आहे. A change is waiting for एक you. बदल तुझी वाट पाहत आहे. Blessing is waiting for you. आशीर्वाद तुझी वाट पाहत आहेत. Healing is waiting for you. आरोग्य तुझी वाट पाहत आहे. Just open your heart to Him केवळ आपलं हृदय येशूंसाठी उघड. and cry out to Him. रडून त्याचा धावा कर. Let Him take over your life येशूला तुझ्या जीवनाचा ताबा घेऊ and दे. see what He can do for आणि you. मग बघा येशू तुमच्यासाठी काय काय करतात. Are you ready? तयार आहात? See, you must have tried everything. हा, तुम्ही सगळे प्रयत्न करून आला असाल, दारोदारी भटकून आले असाल. But tonight, try Jesus. आज रात्री एक प्रयत्न येशूंचा करा. Try Him. येशूंचा एक प्रयत्न करा. Are you ready? तयार आहात? Are my volunteers ready? व्हॉलेंटियर्स तयार आहेत? Yes. आहेत. Now raise one right hand towards God. एक हात वर करा, उजवा हात. One hand place on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. and cry out to God with me. रडून देवाचा धावा माझ्या सोबत Are you ready? तयार आहात? God is here. देव इथे आलाय. My Jesus is here. माझे येशू इथे आले. You have to speak to Him. तुम्ही येशूंशी बोलायला हवं Let Him hear. आणि येशूंना ते ऐकू जाऊ दे. Even when you approach a doctor, you have to speak to him. डॉक्टरांकडे गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरांशी आपल्याला बोलावं लागतं ना. Then he answers you back. त्यानंतर डॉक्टर तुला उत्तर देतात ना. In the same way, तसंच Jesus is my great physician. येशू माझा सगळ्यात मोठा वैद्य आहे. Speak to him. येशूंशी बोला. Tell him your trouble येशूंना आपले त्रास सांगा. and he will respond to you. येशू तुम्हाला प्रतिसाद देतील. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला डोळे घट्ट बंद आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरोधात पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I need you. मला तुझी गरज आहे. I need you, Lord. मला तुझी गरज आहे I am प्रभू. in a terrible condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. Unless you help me, जोवर तू मला मदत करत नाही I will never come out. तोवर मी कधी उत्कर्षाला येणार नाही. Jesus, येशू, hear my cry. माझं रडणं ऐक. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me मला धुवून काढ by the blood of Jesus येशूंच्या रक्तामध्ये and make me clean. आणि मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus, येशू, come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I am suffering, Lord. मला त्रास होतोय प्रभू. I need your touch. मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. I need your healing. मला तुझ्या आरोग्याची गरज I आहे. need your मला deliverance. तुझ्या सुटकेची गरज आहे. Come, my Jesus. ये माझ्या येशू, Come, my Jesus. ये
ये माझ्या येशू, Come, my Jesus. ये माझ्या येशू. See, Jesus is coming. बघा येशू येतात, He is coming. येशू He येतात. is hearing your cry. येशू तुमचं रडणं He ऐकतात. is answering you right येशू now. तुम्हाला आता उत्तर देतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the bodies in Jesus' name. लोकांची शरीर येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Every sickness go. प्रत्येक आजार निघून जाऊ Every दे. disease go. प्रत्येक रोग निघून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात, In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात Body pain अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Leave their bodies in Jesus' name. सोड त्यांचं शरीर येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Swelling in the body अंगावर आलेली सूज vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालं Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. See, Jesus is touching you. बघा येशू तुम्हाला स्पर्श करताय. All those who are calling on Him, He is touching them. जे सर्व येशूंचा धावा करतायत येशू त्यांना स्पर्श करतात. Ulcers. अल्सर, People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालं Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Skin disease. त्वचा रोग, People suffering with skin ज्या disease. लोकांना त्वचा रोग आहे Receive the healing in आपलं Jesus' आरोग्य name. येशूंच्या नावात स्वीकारा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Lord, touch them, प्रभू Lord, त्यांना स्पर्श कर प्रभू and heal them आणि त्यांना all. आरोग्य दे सर्वांना In Jesus' name. येशूंच्या नावात. Deaf ears. बहिरे कान, People suffering with deaf त्या ears. लोकांचे कान बहिरे आहेत Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Open their ears. त्यांचे कान उघड In Jesus' name. येशूंच्या नावात. Dumb people. मुके लोक Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर. Have mercy on them. त्यांच्यावर दया कर Heal them, आणि Lord. त्यांना आरोग्य दे. Blind eyes. आंधळे डोळे, Touch those eyes त्या डोळ्यांना स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' आरोग्य दे name. येशूंच्या नावात. Something is happening. काहीतरी घडत आहे, Something is happening. काहीतरी घडत आहे. It is the Lord who is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. It is the Lord who is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Piles problem. मूळ व्याधाचा आजार, People suffering with piles. ज्या लोकांना मूळ व्याध झालाय Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, Just place your hand there आपला हात गळ्यापाशी ठेवा. and be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार, Those women who are suffering with bleeding ज्या trouble. बायकांना सारखा रक्तस्राव होतो Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Diabetic problem. मधुमेहाचा आजार Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Heart problem. हृदयाचा आजार, Place your hand on your आपला heart. हात आपल्या हृदयावर ठेवा Be healed in Jesus' आणि name. येशूंच्या नावात बरे व्हा. Stone in the kidney. किडनी झालेले खडे Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Liver problem be लिव्हरचे healed. आजार बरे होऊ देत In Jesus' name. येशूंच्या नावात. Jaundice कावीळ be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ दे. Those women who need children, ज्या बायकांना संतानाची गरज आहे touch their womb, Lord, त्यांच्या ओठी पोटांना स्पर्श कर and प्रभू bless them with a child आणि in त्यांना Jesus' संतानाचा name. आशीर्वाद येशूंच्या नावात दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of उठा Jesus येशूंच्या नावात and start walking in आणि Jesus' चालायला name. लागा येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lumps in the body अंगावर आलेल्या गाठी vanish in Jesus' name. निघून जाऊ देत येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Those who cannot lift up hands, ज्या लोकांना हात वर करता येत touch नाही them, Lord. त्यांना स्पर्श कर प्रभू. Heal their hands in त्यांच्या Jesus' हातांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now you devil आता सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ले करतो I command तुला you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूंच्या नावात In जा. Jesus' name. येशूंच्या See, नावात the जा. devil is going. बघा सैतान The चालला. devil is leaving your सैतान bodies. तुमचं शरीर सोडून चालला. Leave you devil in सोड Jesus' सैतान name. येशूंच्या नावात. Every divination, सर्व तंत्र every witchcraft power, चेटू करणी, every demonic सर्व power, सैतानी शक्त्या leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Leave their bodies in त्यांचं Jesus' शरीर name. येशूंच्या नावात सोड. Leave their souls in त्यांचा Jesus' जीव name. येशूंच्या नावात सोड. You also say it. तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in हा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Leave me in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. You evil powers, leave me in Jesus' name. सर्व सैतानी शक्ती येशूंच्या नावात मला सोड. Leave my house in Jesus' name. माझं घर येशूंच्या नावात सोड. Leave my family in माझा Jesus' name. परिवार येशूंच्या नावात Leave सोड. my body in Jesus' name. माझं शरीर येशूंच्या नावात सोड. Every fear, leave me in Jesus' सगळी name. भीती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Every दे. confusion, leave me in सगळा Jesus' गोंधळ name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Every depression, leave in सगळं Jesus' name. नैराश्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Thank दे. you, Jesus. धन्यवाद. Cancer, leave in Jesus' कॅन्सर name. सोड येशूंच्या नावात. Tuberculosis, leave in Jesus' name. क्षयरोग सोड येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Be free in Jesus' name. येशूंच्या नावात मोकळे व्हा.
Lord, whatever they want, give it to प्रभू या them. लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a त्यांना job. नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवंय त्यांना घर दे. Establish their homes. त्यांचं घर स्थिर स्थावर कर. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना काढ. Give them a decent life. त्यांना एक चांगलं डिसेंट जीवन दे. Let them overcome all things. सगळ्या गोष्टींवरती त्यांना विजय मिळू दे. Give them peace. त्यांना शांती दे. Give them joy. त्यांना आनंद दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and आमेन. amen. आमेन. Praise देवाला God. धन्यवाद. आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Now don't fear. आता भिवू नका. Nothing is going to happen to you तुम्हाला काही होणार नाही. that God knows not. जे देवाला माहित नाही असं तुला काही होणार नाही. Everything will be settled. सर्व काही स्थिर स्थावर होईल. I can see many of you are weeping. मला दिसतंय तुमच्यातले अनेक जण रडतायत. God has seen those tears देवाने ते अश्रू पाहिले and He will honor those tears. आणि देव त्या अश्रूंचा मान करेल. In the coming days, येत्या दिवसात you will see a miracle. तुम्हाला चमत्कार दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद. Don't lose hope. आशा सोडू नका.